नमस्कार. महाराष्ट्र जनमत लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पहिल्या शिबिराला जळगावकरांकडून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि विश्वास लक्षात घेऊन ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या संकल्पनेतून आणि संचलित न्याय विश्वास फाउंडेशनतर्फे दुसरे मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिर आज उत्साहात पार पडले. सामान्य नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अडचणींवर योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच कायद्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जमिनीचे वाद, सातबारा उतार्याशी संबंधित प्रश्न, कौटुंबिक वाद, सायबर फसवणूक तसेच विविध कायदेशीर अडचणींबाबत नागरिकांना या शिबिरामध्ये तज्ज्ञ कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले. या शिबिरासाठी ॲडव्होकेट अनिकेत निकम यांच्यासह ॲडव्होकेट आनंद मुजुमदार, ॲडव्होकेट महेश भोकरीकर, ॲडव्होकेट धनराज पाटील, ॲडव्होकेट संदीप पाटील, ॲडव्होकेट देवेंद्र सूर्यवंशी, ॲडव्होकेट हर्षल राजपूत, ॲडव्होकेट योगेश पाटील, ॲडव्होकेट विजय राजपूत आणि ॲडव्होकेट अनिकेत चोपडे यांची विशेष उपस्थिती होती. नागरिकांच्या विविध कायदेशीर समस्या समजून घेत त्यांना कायदेशीर प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. न्याय हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि योग्य कायदेविषयक मार्गदर्शन प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे या उद्देशाने न्याय विश्वास फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे जळगावकरांकडून कौतुक करण्यात आले. पहिल्या शिबिरानंतर दुसऱ्या शिबिरालाही मिळालेला प्रतिसाद पाहता सामान्य नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने न्याय विश्वास फाउंडेशनचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे. जळगावकरांच्या न्यायासाठी, कायद्याच्या विश्वासासाठी न्याय विश्वास फाउंडेशनचा हा प्रयत्न असाच सुरू राहणार आहे. काय सांगाल, आज न्याय विश्वास फाउंडेशनचा दुसरा कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अतिशय यशस्वी पहिलं शिबिर झाल्यानंतर निश्चितच न्याय विश्वास फाउंडेशनचा विश्वास लोकांवरती व लोकांचा न्याय विश्वास फाउंडेशनवरती विश्वास हा अधिक गतीने वाढलेला आहे आणि त्यामुळे लोकांची समस्या, कायदेविषयक प्रश्न जाणून घेणे व ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा हा एक आमचा उपक्रम आहे आणि याच माध्यमातून जास्तीत जास्त जळगावकरांच्याबद्दल जे काही त्यांना अडीअडचणी असतील, कायदेविषयक प्रश्न असतील ते सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज मोठ्या प्रमाणात जनतेने आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला कोणत्या मूलभूत माहितीची त्रुटी जाणून आली? मला असं वाटतं की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे लोकांना माहीत नाही आहेत. कायद्यात तरतुदी काय ते माहीत नाही आहेत, संविधानात काय म्हटले ते माहीत नाहीत, फौजदारी कायद्यात प्रत्येक व्यक्तीला कशा स्वरूपाचं संरक्षण आहे ते माहीत नाही आहेत आणि त्यामुळे अज्ञानापेक्षा दुसरा कुठलाही कोणाचा मोठा शत्रू असू शकत नाही आणि कायद्याचं अज्ञान अधिक भयानक असतं आणि त्यामुळे हे अज्ञान दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक छोटे छोटे प्रश्न घेऊन लोक आमच्याकडे आलेत. त्या सगळ्या प्रश्नांना प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न मी व माझे सहकारी करत आहोत आणि मला हे जाणवलं की प्रत्येक व्यक्ती आम्हाला इथे भेटल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं. मला असं वाटतं की तीच आमची शिदोरी आहे.